आज 8 मार्च आणि 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि याचं औचित्य साधून कोथरूडमध्ये सायलीताई देशमुख यांच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा मिळावी आणि लघुउद्योग जे करतात महिला त्यांच्यासाठी त्याने एक खास एक्झिबिशन इथं भरवलेलं आहे। आपण बघतो किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन सभागृहामध्ये हा प्रदर्शन चालू आहे। वेगवेगळ्या वस्तू अगदी आपण स्टेशनरीपासून जर बघितलं तर घरातल्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू वापरण्यासाठी लागतात, अगदी कपडे असो किंवा ज्वेलरीज असो किंवा स्कूल बॅग्स असतील, पर्स असतील आणि मसाल्यापासून आणि अगदी आपण हे खाऊ बघताय म्हणजे जवळजवळ 70 ते 80 शॉप्स इथे एक्झिबिशनमध्ये आहेत। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज जे प्रदर्शन भरवलं गेलं आहे महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी, तिथं तुम्ही घरी बनवलेले तुम्ही स्वतः बनवलेले मसाले जर ठेवलेत तर कसं वाटतं की तुम्हाला हे स्वतःचे मसाले लोकांपर्यंत पोचवायचे आहेत, तर हा प्लॅटफॉर्म कसा योग्य आहे का तुमच्यासाठी? सर्वात प्रथम मी सायलीताई देशमुख यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली। माझे घरगुती मसाले आहेत आणि विदाऊट केमिकल सगळे मसाले आहेत, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म योग्य आहे। धन्यवाद। माझं नाव अनघा बापट आणि आमच्या ब्रँडचं नाव हे अमोहा क्रिएशन्स अँड कलेक्शन्स। आज सायलीताईंनी आम्हाला इथे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सर्वात पहिलं त्यांचं थँक्यू। येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत। आणि आमच्याकडे ज्वेलरी आणि हेअर ॲक्सेसरीजमध्ये ट्रेंडिंग कलेक्शन बघायला मिळेल। माझं नाव अश्विनी रसाळ आणि गेली 1.5 वर्ष झाले मी या बिझनेसमध्ये आहे। बिझनेस म्हणाल तर मोदी केअर ही भारतातली नंबर 1 कंपनी आहे FMCG सेक्टरमधली आणि डायरेक्ट सेलिंगमधली। मोदी केअरमध्ये घरामध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट्स असतात, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे। यामध्ये ग्राहकांना म्हणजे जसं आपण म्हणतो की आठवडी बाजार एक प्रकार असतो की डायरेक्ट कंपनीपासून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची ही संधी आहे। याच्यामार्फत एक खूप चांगली उत्पन्नाची पण संधी मिळते आणि याच्या थ्रू आम्ही जवळजवळ 1000 महिलांपर्यंत पोहोचण्याचं हे आता यावर्षीचं आमचं टार्गेट आहे की 1000 महिलांना आम्ही याच्यातून उत्पन्नाची संधी देण्याची त्यासाठी आम्ही काम करतो। तर मी प्रतिभा शानबाग, इथे माझा स्टॉल बॉर्न बेबी लंगोटपासून मदर आणि गर्ल्सपर्यंत आहे आणि हे सायलीताईने आम्हाला छान एकदम इव्हेंट करून दिलं आहे, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद। आणि आपलं दुकान कर्वेनगरमध्ये 35 वर्षापासून आहे, जुनं प्रदीप होजरी म्हणून। त्याच्यासाठी आवर्जून सगळ्यांनी यायचं आणि आफ्टर वॉश सगळं वस्तूला आपलं म्हणजे सगळं लेडीज आणि जेंट्स आणि प्रॉपर बॉर्न बेबीपासून सगळ्या ह्याला वॉरंटी आणि हे आहे आफ्टर वॉश गॅरंटी आहे। आज सायलीताईंच्या माध्यमातून आम्हाला वुमेन्स डे साठी एक एक्झिबिशन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सायलीताईंचे आभार मानते। आमच्याकडे पुणेरी प्रिंटेड टी शर्ट्स ही एक खासियत आहे, जसे की पुणेरी पाट्या या पुण्यामध्ये खूप फेमस आहेत। त्याच आधारावर आमच्याकडे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे सगळ्या साईजमध्ये टी शर्ट्स अवेलेबल आहेत। तसेच खण टोपी आणि पैठणी टोपी आता येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी हे वैशिष्ट्य ठरेल आणि होळीसाठी खास होळीचे टी शर्ट्स हे पण आपल्याकडे सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत। आमचं पवन चौकात शॉप आहे, तिथे आमच्याकडे प्रिंटेड टी शर्ट्स बरोबर बुक्स, टॉईज, स्टेशनरी हे सगळं अवेलेबल आहे। आणि अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा सुवर्णा जोशी 79720 79862। थँक्यू। नमस्कार, मी फार्मासिस्ट आहे आणि या मॅडम प्रदर्शन आयोजित केले त्याबद्दल मी त्याचे पहिल्यांदा आभार मानते। आणि 30 वर्ष हा मेडिकल फील्डचा अडकण उचलेला आहे आणि मला असं वाटतं की महिला सशक्तीकरण झालं पाहिजे, महिलांनी बाहेर यायला पाहिजे आणि आयुर्वेदिक प्रॉडक्टला आम्ही प्रमोशन करतोय त्याचं। आणि माझे मेंटर आहे डॉक्टर अशोक तोडमल, त्यांना आम्ही फॉलो करतो आणि आयुर्वेदाला प्रमोट करतो। तर हे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरावे आणि सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, त्यासाठीच हे मला 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। हाय, दिस इज धनश्री घाडगे फ्रॉम सातारा। मी गेल्या 7 ते 8 महिने झाले हँडमेड ज्वेलरी बिझनेसमध्ये काम करते आहे। माझं ब्रँडचं नाव हँडमेड आभूषण आहे। माझा हा 3rd एक्झिबिशन आहे आणि मी सायली देशमुख मॅमला त्यांनी एक वंडरफुल अपॉर्च्युनिटी दिली आम्हाला वुमेन्स डे स्पेशलसाठी, एक आपल्याला जे काही आम्ही बिझनेस करतो आहे ते पुटफोर्थ करण्यासाठी। सो इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी, सो लेट्स होपिंग इट फॉर द बेस्ट अँड डू फॉलो मी ऑन माय इंस्टाग्राम अकाउंट दॅट इज handmade_आभूषण। थँक्यू। 8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सायली देशमुख यांनी कोथरूडमध्ये लघुउद्योग करणाऱ्या महिलांसाठी एक एक्झिबिशन भरवलं।
आणि कांचन कुंबरे मॅडम त्याच्या उद्घाटनाला आलेल्या आहेत आणि हे एक्झिबिशन बघितल्यानंतर मॅम घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना यांच्या माध्यमातून स्कोप मिळतो, तर काय म्हणताय तुम्ही? सर्वप्रथम सर्व मैत्रिणींना, सर्व महिलांना आज महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मला कौतुक वाटतं आहे सायलीचं, कारण एक महिलाच एका महिलेला उभारी देते ही खूप छान गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी महिलांमध्ये खूप डिस्प्यूट्स असायचे, पण आता नाही, आता खूप वेगळ्या पद्धतीने आपण काम करतो आहे. सगळ्या महिला सक्षम आहेत, सगळ्यांना छान हेल्थ मिळो ही ईश्वराचरणी प्रार्थना. तसंच तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक आपण म्हणतो की पुरुष हा घरचा कणा असतो, परंतु मी नक्कीच म्हणेल की पुरुष हा पाठीशी असल्याशिवाय महिला पुढे जाऊ शकत नाही. पण सध्याच्या काळामध्ये सध्याच्या आपण ज्या ह्या महिला बघतोय सक्षमीकरण किंवा आपण आज ज्या एक्झिबिशनला आलेलो आहोत, मला खूप कौतुक वाटलं सायलीचं. सायलीसारख्याच आपण सगळ्या मैत्रिणी असं पुढे जात राहिलो, एकमेकींना सपोर्ट करत राहिलो, या एक्झिबिशनमधून खूप घेण्यासारखं आहे. तर ह्याच आपणच सगळ्या कुटुंबाचा मोठा कणा होणार आहोत. तर सगळ्या महिलांना मी शुभेच्छा देते. सायलीला खूप तिच्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देते. माझ्या सगळ्या इथं मैत्रिणी आहेत ज्यांचे छान छान मी आत्ता एक्झिबिशन बघितलं, खूप युनिक गोष्टी ठेवलेल्या आहेत. खरं तर आपण मार्केटमध्ये फिरत असतो पण असं मिळत नाही. एक्झिबिशन ही संकल्पना इतकी छान आहे की आपण एकमेकींना जर शेअर केलं ना तर आपण खूप त्याच्यात प्रगती करू शकतो. तर ही एक महिला आत्ता जी आपण एकमेकींना मदत करतो आहे तर ही महिलाच करू शकते. महिला ही महिलांना किंवा समाजाला पुढे नेऊ शकते अशी माझी खूप खात्री आहे. त्यामुळे मी सायलीला, माझ्या सर्व मैत्रिणींना खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. महिलांना इतकं सुंदर व्यासपीठ द्यायची कल्पना कुठून आली? कंचनताईंनीच एक कार्यक्रम आयोजित केला होता आशिष गार्डनला काही महिन्यांपूर्वी, जिथे त्यांनी महिलांसाठी वर्कशॉप ठेवला होता, जिथे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मधुराज कुलकर्णी, मधुराज रेसिपीच्या ज्या आलेल्या ताई, त्यावेळेला त्या व्यासपीठावर ताईंनी कुक शो तर केलाच, पण त्यासोबत त्यांनी आणखी एक उपलब्ध करून दिली संधी की जे कोणी लघुउद्योग करत असतील, घरातनं बिझनेस चालवत असतील किंवा करायची इच्छा असेल भविष्यात, त्या लोकांसाठी आपण एक व्यासपीठ, एक ग्रुप तयार करूया आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत हवी असेल, फॉर एक्झाम्पल सम गायडन्स किंवा इनिशियली कधी काही फंड्स हवे असतील ऑन सम क्रेडिट बेसिस ऑर समथिंग, त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी एक व्यासपीठ उभं करून दिलं. आणि त्या दिवशी मला क्लिक झालं की एवढं 17 इयर्सचा माझा कॉर्पोरेट वर्क एक्सपिरियन्स आहे, सो लेट्स ट्रान्सलेट दॅट इन टू बिझनेस. आणि ऑफकोर्स कोथरूडला होती, ताई होत्या, त्यांच्या आमच्या सगळ्या टीम्सचे मेंबर होते, त्यांना बघत मला वाटलं आपण पण एकदा ट्राय करायला हवा. अँड दिस ट्राय वर्कड हार्ड. सो थँक्यू सो मच. त्या सगळ्यांमुळे हे घडून आलं आहे. आणि ह्या सगळ्यांना आय विल गिव्ह अ बिग क्रेडिट टू माय फॅमिली, हजबंड, मदर इन लॉ, माझे मदर आणि तुम्ही सगळ्या फ्रेंड्स. कारण आज मी एकटी हे नव्हती करू शकत, सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला म्हणून आज ते बनलं. सो थँक्यू. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.